चला मंडळी, आज आपण रेस्टॉरंट स्टाईल लसूणी मेथी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या. इथे आपण त्यानंतर एक मेथीची जुडी निवडून धुवून स्वच्छ कोरडी करून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मेथी व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा कडूपणा निघून जाईल आणि मेथी एकदम व्यवस्थित इथे शिजलेली आहे. त्यानंतर परत त्या कढईमध्ये इथे आपण 2 चमचे तेल घेणार आहोत. त्यामध्ये इथे सुकी लाल मिर्च व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या इथे आपण बारीक चिरून घेतलेल्या आहोत. लसूण मेथी म्हटल्यावर त्यामध्ये थोडं लसूणची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे, कारण की त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर आपण इथे एक उभा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा छान मस्तपैकी परतून घ्यायचा. इथे कांदा आपण मस्तपैकी गोल्डन होईस्तोपर्यंत परतून घेणार आहोत. आता इथे बघू शकता आपला कांदा मस्तपैकी गोल्डन होईस्तोपर्यंत परतला आहे. त्यानंतर आपण यामध्ये एक टॅमॅटो बारीक चिरून टाकणार आहोत. आता टॅमॅटो परतून घ्यायचा. त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, हे सगळं व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. इथे आपण मिक्सरच्या जारमध्ये 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे भाजून आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ हे व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यानंतर इथे 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत. तीळही थोडेसे आपण भाजून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं. यामध्ये पाणी टाकून त्याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घेणार आहोत. आता ही पेस्ट या कांदा टोमॅटोच्या याच्यात ॲड करायची आणि व्यवस्थित हे सगळं परतून घ्यायचं आहे. आता मसाल्याला तेल सुटेस्तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. त्यानंतर ज्यामध्ये आपण शेंगदाणे वगैरे दळून घेतलेले होते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि यामध्ये ॲड करायचं आणि आता व्यवस्थित आपण हे तेल सुटेस्तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. इथे बघू शकता एकदम छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून थोडीशी ग्रेव्ही टाईप आपल्याला हे करून घ्यायचं आहे. जास्त पातळही आपल्याला ही भाजी करायची नाही, फक्त एक ग्रेव्ही तयार व्हावी म्हणून थोडंसं आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे. आता पाणी ॲड करून झालं की थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. आता बघू शकता इथे मस्तपैकी आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जी मेथीची भाजी परतून घेतलेली होती ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत. व्यवस्थित आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत आणि मीठ टाकून आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला मेथीची भाजी थोडीशी घट्ट वाटते, त्यामुळे आपण इथे आता थोडंसं पाणी ॲड करत आहोत. पाणी ॲड केल्यामुळे याला थोडीशी घट्टसर अशी याची ग्रेव्ही तयार होईल आणि ही एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली लसूण मेथी म्हणून तयार होईल. बघू शकता
एकदम मस्त अशी ही लसूण मेथी तयार आहे. आता आपण हिला तडका देणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल ला आणि थोडीशी आपली लाल मिरची पावडर व्यवस्थित गरम करून घ्यायची. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि हा तडका आपण आपल्या लसूण मेथीवर टाकणार आहोत. बघू शकता एकदम टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल आपली ही लसूण मेथी तयार आहे. मस्तपैकी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता. एकदम टेस्टी अशी ही लसूण मेथी तयार होते. धन्यवाद.